ठीक है, वेलकम बैक। ठीक है, लेट्स टॉक अबाउट मॉलिक्यूल। Let's talk about molecule. Okay, take the example of water. Example of water. What in case of this example? Molecule. बघा किती मास असेल रे, ॲटॉमिक मास युनिट मध्ये किती मास असेल वॉटरचं? Example H2O. How many AMU? Right, 18 AMU. Very good. 18 AMU. Good. 18 AMU. Good. Then what is this 18 AMU? It is nothing but molecular mass, right? आता हा मॉलिक्यूल आहे आपल्यासाठी, बरोबर ना? H2O मॉलिक्यूल आहे आपल्यासाठी, म्हणून इथे काय म्हटलं मी, याला काय म्हणणार मी आता? याला ॲटॉमिक मास नाही म्हणणार, मी याला काय म्हणणार आहे? मॉलिक्युलर मास. मॉलिक्युलर मास. ठीक आहे, ओके. Can you measure 18 of AMU? Can you measure 18 of AMU? Rachna says yes. How? Rachna, can you measure 18 AMU? I think so. No. You can measure better way 18 gram, right? Na? Yes. You can measure 18 gram, right? Okay. Then measure 18 gram. Kara measure 18 gram. Assume करायचं. केले measure 18 gram of water molecule. Okay. Then आता इथे फर्स्ट ऑफ ऑल आपण मॉलिक्युल्स कॅल्क्युलेट करू and then आपण atoms कॅल्क्युलेट करू. डायरेक्ट atoms नाही करू शकत आपण, पहिले मॉलिक्युल्स करावे लागतील. Then how many molecules? How many molecules of water in that 18 gram? Yes, very good. Anamika and Prithvi. Sanskruti. सार्थक राईट. चला मुलांनी आन्सर करा, मुलं मागे थांबतायत का? राईट, याने सार्थक. Think so? Na of atoms, or sorry, Na of molecules, that is Avogadro's number, right? 6.022 into 10 to the power 23. It is nothing but Na of molecules. Clear? Very good. Na of molecules. ठीक आहे. ओके, मग ह्याच फिगरला हे एवढे जे काही मॉलिक्युल्स आहेत ना, याला जर मी मोल मध्ये कन्वर्ट करा तुम्हाला असं म्हटलं, सांगा मला हाऊ मेनी मोल? हाऊ मेनी मोल? Very good. Right. It is 1 mole only. Okay. Very good. Story finished. Okay. Oh, very good. ठीक आहे. Now let's talk about 18 gram. हे 18 gram माझ्यासाठी काय असेल त्याची एक थोडीशी इन्फॉर्मेशन घेऊन ठेवा. हे 18 ग्रॅम माझ्यासाठी मॉलिक्युलर मास आहे. हे माझ्यासाठी मॉलिक्युलर मास आहे. ओके, when I'm talking about molecular mass, then what I want to say?
I'm trying to say, or I'm trying to convert this molecular mass, or actually what is this molecular mass? आदित्य कोणता नाही समजला? Sir, please explain that point. What weight of? ठीक आहे, हे सांगतो पुन्हा. ठीक, मॉलिक्युलर मास म्हणजे मी जेव्हा तुम्हाला असं म्हणत असेल मॉलिक्युलर मास, देन इट इज द मास ऑफ, हे जे मॉलिक्युलर मास आहे, इट इज द मास ऑफ वन मॉलिक्यूल, वन मॉलिक्यूल, राइट? ओके. हा आदित्य, आदित्य बघून घे व्यवस्थित. आता हे जे काही कन्व्हर्जन आहे ना, हे जे काही कन्व्हर्जन आहे ना, 18 वॉटरचं आहे. वॉटरचं 18 कुठून आलंय? तर वॉटर, ऑक्सिजनचं मास असतं 16 AMU एका ऑक्सिजनचं, आणि एका हायड्रोजनचं असतं 1. असे 2 हायड्रोजन दिलेले आहेत, म्हणजे 1 × 1, 1 + 1 असे टोटली झालेत 18. इथे झाले टोटल 18. मग 18 AMU असतं, बरोबर? हा, तर या 18 ला काय म्हणतो आपण? मॉलिक्युलर मास म्हणतो. काय म्हणतो? मॉलिक्युलर. एक H2O चा एक मॉलिक्यूल जर घेतला, जो की आपण घेऊ शकत नाही, प्रॅक्टिकल मध्ये तुम्हाला जर म्हटलं वॉटरचा एक मॉलिक्यूल घेऊन या, फक्त एक मॉलिक्यूल म्हणजे काय माहितीये का? एक असा ऑक्सिजन घ्यायचा, एक असा हायड्रोजन घ्यायचा आणि एक असा हायड्रोजन घ्यायचा, जे की प्रॅक्टिकली बिलकुल पॉसिबल नाहीये. ते काय असं कुठे ठेवलेलं नसतं की हा सर हा घ्या एक वॉटरचा मॉलिक्यूल. म्हणजे मी तुम्हाला जर म्हटलं एक बनाना घेऊन या, तर आपल्यासाठी ते पॉसिबल आहे. आपल्यासाठी पॉसिबल आहे बिकॉज इट इज मॅक्रोस्कोपिक. आपण त्यांना बघू शकतो, आपण त्यांना व्ह्यू करू शकतो, आपण त्यांना फील करू शकतो, किंवा असतंच ते. ऍक्च्युली वॉटर जो आहे इट इज मायक्रोस्कोपिक. हे इलेमेंट्स वगैरे ऍटम्स हे मायक्रोस्कोपिक आहेत. हे आपल्या डोळ्यांना व्हिज्युअलाइज होणारे ऍटम्स नाहीच आहेत, हे दिसत नाहीत आपल्याला. मग आपण असं वॉटर असं उचलून असं वॉटरचा मॉलिक्यूल घेऊन येऊ शकत नाहीये. आपण फार तर फार किती 1 ml वॉटर घेऊ शकतो, किंवा 1 लिटर घेऊ शकतो. या गोष्टी आपल्यासाठी सहज पॉसिबल आहेत. पण मी जर असं म्हटलं 1 मोलेक्यूल ऑफ वॉटर, यू कॅनॉट. तुम्ही नाही घेऊ शकत, मी नाही घेऊ शकत, कुणीच नाही घेऊ शकत. मग आपण काय करतो? आपण एवढ्या गोष्टी किचकट होऊन जातात, मग आपण तिकडे नाही जात, आपण इकडे खाली जातो. 18 ग्रॅम, 18 ग्रॅम घेणं तुम्हालाही पॉसिबल आहे, मलाही पॉसिबल आहे, आपण घेऊ शकतो ते. मग आपण काय करतो? हे कन्वर्ट करतो, हे ऍझ्युम करतो. मग 18 ग्रॅम मध्ये आपण जर असं कॅल्क्युलेशन, बाय युजिंग कॅल्क्युलेशन बघितले ना, तर किती मॉलिक्युल्स येतील? किती मॉलिक्युल्स येतील 18 मध्ये? आता 18 ग्रॅम वॉटर आपण घरी पण मेजर करू शकतो. ठीक आहे, 18 ग्रॅम वॉटर मीन्स हार्डली इट इज 18 ml. 18 ml आपण मेजर करू शकतो, किंवा आपण वे पण करू शकतो. ठीक आहे, मग याच्यामध्ये किती मॉलिक्युल्स असतील? तर एवढे मॉलिक्युल्स असतील, 6.022 × 10⁻23 मॉलिक्युल्स एवढे त्याच्यामध्ये असतील. आणि मग त्यालाच आपण फक्त 1 मोल म्हणतोय, शॉर्टकट आपण यूज करतोय, त्यालाच आपण 1 मोल म्हणतोय. जसं बनानाला आपण इथे 12 डझन असतील तर तिकडे, सॉरी 12 क्वांटिटीज असतील तर इकडे आपण 1 डझन म्हणतो ना. सेम वे आपल्याला 12 क्वांटिटीज म्हणणं थोडंसं डिफिकल्ट जातं, किंवा आपण प्रत्येक वेळी नाही म्हणू शकत. तर बनाना आणायचे असतील मार्केटमधनं, तर आपण कधी कोणाला म्हणत नाही 12 बनाना घेऊन या, असं नाही म्हणत. आपण काय म्हणतो? 1 डझन ऑफ बनाना घेऊन या, असं आपण म्हणतो. तर म्हणून हा कन्सेप्ट फक्त इथे असा लिंक करून दिलेला आहे, दुसरं काहीच नाही आहे. ठीक आहे, तर मग हा फरक असेल मॉलिक्युलर मासचा आणि ऍटॉमिक मासचा. आता अजून एक गोष्ट याच्या तुमच्या बुक मध्ये दिलेली आहे, इट इज फॉर्म्युला मास. इट इज फॉर्म्युला मास. आता फॉर्म्युला मास कशाला म्हणायचं बघा? जेव्हा तुमच्याकडे आयोनिक मॉलिक्युल्स असतील, आयोनिक मॉलिक्युल्स, मॉलिक्युल्सच येते, मॉलिक्युल्स फक्त ते कसे असतील? आयोनिक. मग आणि त्यांचं मास जर तुम्हाला दिलेलं असेल AMU मध्ये, त्याच्यामध्ये AMU, देन इट इज कॉल्ड एज फॉर्म्युला मास. देन इट इज कॉल्ड एज फॉर्म्युला मास. मग आयोनिक मॉलिक्युल्स म्हणजे कोणते मॉलिक्युल्स? बघा, ज्यांच्यामध्ये पॉझिटिव्ह चार्ज आणि निगेटिव्ह चार्ज जनरेट होतात, किंवा अतिशय आयोनाइज होतात, म्हणजे कॅटायन्स आणि एनायन्स. जसं की मगाशी एक एक्झाम्पल दिलं होतं कॅटायन्स आणि एनायन्सचं. कोणतं एक्झाम्पल होतं ते? आठवतंय का तुम्हाला? बरोबर, कॅटायन्स आणि एनायन्स मध्ये NaCl एक्झाम्पल आत्ता मगाशी दिलं होतं. ठीक आहे, म्हणजे हे एक्झाम्पल कोणतं होतं? NaCl, राईट. म्हणजे याच्यामध्ये पॉझिटिव्ह चार्ज असतो, याच्यामध्ये निगेटिव्ह चार्ज असतो. मग असे जे काही मॉलिक्युल्स आहेत ना, ते आयोनिक मॉलिक्युल्स कन्सिडर करतो आपण त्यांना, आयोनिक मॉलिक्युल्स. आणि मग त्यांचं जे मास जर AMU मध्ये दिलेलं असेल ना,
त्याला आपण म्हणतो फॉर्म्युला मास. स्टोरी वेगळी काहीच नाही आहे, स्टोरी सेमच आहे सर्व, फक्त त्यांना फॉर्म्युला मास म्हणतो आणि बाकीच्यांना मॉलिक्युलर मास म्हणतो. फॉर एक्झाम्पल दुसरं एक एक्झाम्पल सांगतो, NaOH, सोडियम हायड्रॉक्साईड. बघा हे फेमस आहे, बेस आहे हा सोडियम हायड्रॉक्साईड. त्याच्यामध्ये पण Na+ तयार होतो आणि OH- तयार होतो, असे दोन त्या ठिकाणी तयार होतात. ठीक आहे, ओके. याचंही मास किती आहे, नो डाऊट. सोडियमचं किती असतं 23, ऑक्सिजनचं किती असतं 16, हायड्रोजनचं किती असतं 1. किती होईल रे, करा सम. वन घेतला का एक? अरे सम येत नाही का? व्हेरी गुड. 39 म्हणतायत मुलं. अरे 23, 16 + 1 40 ना, 40. Yes, 40 AMU. 40 AMU. When I am talking about 40 AMU, when I am talking about 40 AMU, that time I am trying to say that it is the mass of, one molecule of NaOH. Am I right? Am I right? When I'm talking about 40 mu, I want to say that it is the mass of one molecule of NaOH. Means I want to say that I'm talking about only this one, NaOH. असा एकच मॉलिक्युल हा, जे आपल्याला घेणं पॉसिबल नसतं, आपण घेत नाही. ओके, हा. मग तुम्ही याचं किती घेता? बेटर वे तुम्ही किती घेणार याचं? तेवढीच क्वांटिटी घ्यायची, फक्त ग्रॅम मध्ये घ्यायची, राईट? किती घेणार तुम्ही? 40 ग्रॅम घेणार. किती घेणार? 40 ग्रॅम. 40 ग्रॅम. क्लिअर झालं? रितेश, कन्सेप्ट थोडासा बिल्ड करा. 1 नाही घेत आपण, 1 फक्त हायड्रोजनचं घेतो. हा, त्याचं जेवढं AMU मध्ये येईल ना तेवढंच ग्रॅम मध्ये घेतो. नो डाऊट. मग एखादा मला प्रश्न करू शकतो, एखादा विद्यार्थी, सर तुम्ही 40 ग्रॅम घेता, मग आपण हे सपोज टू बी 20 ग्रॅम नाही घेऊ शकत का? घेऊ शकतो ना, 20 ग्रॅम पण घेऊ शकतो, फक्त त्याचे मोल्स हाफ होतील. तो आपला येतात नेक्स्ट लेक्चर मध्ये तो कन्सेप्ट येईल, नो डाऊट, त्याची पण काळजी करू नका. 40 ग्रॅम हे कॅल्क्युलेशन साठी आपण घेतो. 20 ग्रॅम घेऊ शकतो, 1 ग्रॅम पण घेऊ शकतो, काहीच प्रॉब्लेम नाही. फक्त मोल्स चेंज होतात त्याच्यामध्ये, ते पण कसं चेंज होतात ते पण बघणार आहे, नो डाऊट, त्याचं नका टेन्शन. ठीक आहे, हा. 40 ग्रॅम. वेन आय एम टॉकिंग अबाउट 40 ग्रॅम ऑफ NaOH, okay, then how many molecules? How many molecules? Right. How many molecules? Avogadro's number 6.022 into 10 to the power 23 molecules. साक्षी not 1. पुन्हा तुम्ही, एकदम सोपा क्वेश्चन आहे. हा, पुन्हा मी वारंवार तेच एक्झाम्पल देतोय. आता इथे बनाना 12 सांगितलेत फक्त. इथे फक्त असं म्हटलंय 12 बनाना आहे आणि तुम्हाला विचारले डझन किती आहे, बस एवढंच आहे. आता एकदम कुणीही सांगेल, हार्डली एक 4th आणि 5th स्टँडर्डचा मुलगा जर आपल्या घरी असेल एखादा, त्याला विचारलं तरी तो सुद्धा सांगणार आहे, इतकं इझी आहे. ओके, हा. तर आय थिंक सो इट इज 1 मोल. 1 मोल फिक्स करून घ्या. मी मगाशी म्हटलंय मॉलिक्युल्स हे एक क्वांटिटी आहे, ठीक आहे. हा, थोडस लक्षात राहायला, थोडस तुम्ही लिंक करायला थोडा वेळ जाईल, बट मला असं वाटतं आता थोडस तुम्ही याला सिरियसली घ्या आणि व्यवस्थित याच्यामध्ये कॉन्सन्ट्रेशन करा. ठीक आहे.
Okay, let's solve some example. Let's solve some example. Just 2 minutes only. ओके, ठीक आहे. नोटबुक वरती नोटबुक आहे सर्वांकडे, तर सर्वांनी असं टेबल ड्रॉ करून घ्यायचं आहे. करा फर्स्ट ड्रॉ. एक फर्स्ट जो कॉलम आहे हा एम्प्टी सोडायचा आहे. या ठिकाणी ॲटॉमिक मास, जस्ट अ मोमेंट, थोडंसं व्यवस्थित करतो. ओके, ठीक आहे. फर्स्ट जो दिलेला आहे हे एक्झाम्पल साठी सोडून द्या. सेकंड कॉलम मध्ये लिहा atomic mass. ओके, हियर atomic mass. ठीक आहे. सेकंड मध्ये लिहा मॉलिक्युलर मास. मॉलिक्युलर मास. देन मोलार मास. इथं तुमचा सर्व जे काही कन्फ्युजन आहे ते जाणार आहेत. आता एकदम तुम्ही राईट ट्रॅक वरती येणार आहेत. फक्त हा चार्ट सर्वांनी व्यवस्थित बघायचा आहे. मोलार मास नंतर आहे नंबर ऑफ मॉलिक्युल्स. हो, नोट्स सेंड करणार आहेत. नोट्स पण सेंड करणार आहेत. हा, तुम्ही त्यातून लिहिलं तरी चालेल बरं का. व्हेरी गुड. नंबर ऑफ मॉलिक्युल्स आता नाही रिटर्न केले तरी चालेल. ठीक आहे, त्याच्यात पण लिहा तुम्ही. ओके, फक्त काय होईल, तुम्हाला आन्सर द्यायला थोडंसं इझी होईल म्हणून मी म्हटलं होतं. आन्सर देण्यासाठी इझी होईल. आणि लास्ट कॉलम जो आहे तो आहे नंबर ऑफ आयटम्स. ओके, लेट स्टार्ट. सर्वांना तुमच्या स्क्रीनवरती हा चार्ट दिसतोय व्यवस्थित? सर्व कॉलम्स आणि ते दिसत आहेत का? येस, ओके, ठीक आहे. देन स्टार्ट. फर्स्ट ऑफ ऑल फर्स्ट एक्झाम्पल मी घेतो हायड्रोजन. ओके, फर्स्ट इट इज हायड्रोजन. ॲटम आहे.
हायड्रोजन ऍटम आहे, मॉलिक्यूल नाही आहे, ऍटम आहे. बघा, व्हॉट इज द ॲटॉमिक मास ऑफ वन हायड्रोजन? राईट, युनिट पण सोबत सांगायचं आहे. 1 AMU. 1 AMU. येस, क्लिअर आहे? ओके, हा. ॲटॉमिक मास सर्वांना समजलंय. ओके, मॉलिक्युलर मास, आता सेकंड जो कॉलम आहे ना, तो आहे मॉलिक्युलर मास. सांगा मॉलिक्युलर मास किती असेल? अजून कोणाला आन्सर सांगायचंय? सांगा पटपट. मॉलिक्युलर मास ऑफ हायड्रोजन. फिनिश्ड. ओके, लेट मी टेल यू, तुमचे सर्वांचे आन्सर चुकलेले आहेत. एकाचाही आन्सर बरोबर नाहीये. अनामिका, यू आर गोइंग रॉंग. एकाचाही आन्सर बरोबर नाहीये. नाव नाव थिंक ओनली. मॉलिक्युलर मास कुणाला असतं? मॉलिक्युल्सला की ऍटम्सला? राईट, मॉलिक्युल्सला असतं. ऍग्री? येस. देन हायड्रोजन इज मॉलिक्युल और ऍटम? हायड्रोजन हियर, ऍटम इज मॉलिक्युल, ऍटम और मॉलिक्युल? राईट, म्हणजे हा कॉलम हायड्रोजन साठी ऍप्लिकेबल नाही. Agree with me? This is not applicable for hydrogen, right? Okay, very good. Then molar mass, molar mass, which is represented by capital M. Capital M, आता इथे आपण याला मोलार मास म्हणतो. मोलार मास ऑफ हायड्रोजन इट इज 1 ग्रॅम. 1 ग्रॅम. तुम्हाला जे म्हणायचं होतं ना, मग तुम्ही जे आन्सर दिलेत ना, ते ऍक्च्युअली तुम्हाला मोलार मास म्हणायचं होतं, त्याला आपण मोलार मास म्हणणार. ओके, क्लिअर झाला इथे? हा, आता थोडस मी म्हटलं होतं, थोडस कन्फ्युजन तुमचं सर्व जाईल, फक्त आन्सर एकदम व्यवस्थित विचार करायचा सर्वांनी. ओके, देन नाव टेल मी द नंबर ऑफ मॉलिक्युल्स. टेल मी द नंबर ऑफ मॉलिक्युल्स. येस, व्हेरी गुड. आता तुम्ही एकदम व्यवस्थित विचार करायला लागलेत. बरोबर. हा, तरी अजून पण भरपूर मुलं चुकलेत. साक्षी पण चुकलेली आहे. या ठिकाणी अनामिका तर मगाशी चुकलेलं होतं. यश 0 म्हणतोय, पृथ्वी 1 म्हणते. येस, आय थिंक सो. I think so. This column is not applicable to hydrogen, right? This is not applicable to hydrogen. कारण molecules नाहीच आहे, ते atoms आहेत. राईट, ओके ओके. चला शेवटच्या कॉलम मध्ये नंबर ऑफ ॲटम्स. नंबर ऑफ ॲटम्स ऑफ हायड्रोजन. तुमच्या लक्षात येतंय का? आपण 1 ग्रॅम घेतलंय बरं का. आपण 1 ग्रॅम, बघा इथे कॅपिटल एम लिहिलंय. 1 ग्रॅम मध्ये किती ॲटम्स असेल असा क्वेश्चन आहे माझा. राईट, भरपूर मुलांनी चुकीचं आन्सर दिलंय, तर ठीक आहे. हा, भरपूर मुलांनी बरोबर पण दिलंय. मला असं 50% मुलं चुकली आहेत आणि 50% मुलं बरोबर आहेत. तर आय थिंक सो Na ऑफ ॲटम्स, Avogadro's number of atoms. Avogadro's number of atoms. ओके, हा, क्लिअर झाला कन्सेप्ट?
हा, आणि याला जर मी मोल मध्ये कन्वर्ट केला ना, याला जर मी मोल मध्ये कन्वर्ट केला, मग ठीक आहे, आपण अजून एक कॉलम वाढवून घेऊ इथे. इथे मोल मध्ये पण एक करू, म्हणजे तुमच्या इथे पण व्यवस्थित लक्षात होईल. ठीक आहे, मोल लास्ट कॉलम करतो इथे मोल. तर हे किती मोल झालेत? हे म्हणजे किती मोल झालेत? 1 मोल, राईट? 1 मोल. ओके, व्हेरी गुड. ठीक आहे, सर्वांना समजलेलं आहे? डाऊट असेल तर क्लिअरच होणार आहेत, नो डाऊट. एकही डाऊट राहणार नाही याच्यानंतर. फक्त हे व्यवस्थित करायचं हा कॉलम. ओके, चला सेकंड एक्झाम्पल. सेकंड एक्झाम्पल H2. सेकंड एक्झाम्पल H2. ओके, लेट मी राईट सेकंड H2. आता वरती H लिहिलेलं होतं येलो कलर मध्ये, आता H2 आहे. व्हॉट इज द ॲटॉमिक मास? आय थिंक सो नॉट ऍप्लिकेबल. नो नो नो, घाई नका करू. ॲटॉमिक मास, घाई नका करू. आय थिंक सो दिस इज नॉट ऍप्लिकेबल टू H2 गॅस. H2 काय आहे मला सांगा पहिले. H2 काय आहे? ऍटम आहे की मॉलिक्यूल आहे? राईट ना, मॉलिक्यूल आहेत ना. हा, मग आता इट इज नॉट ऍप्लिकेबल टू H2. ऍटॉमिक मास नाही सांगू शकत. काय सांगू शकतो? मॉलिक्युलर मास सांगू शकतो. किती असेल ते? किती असेल ते? 2 AMU, राईट? 2 AMU. क्लिअर आहे? हा, ओके, व्हेरी गुड. हा, आपण मेजर करू शकतो का? नाही, आपण नाही करू शकत. मग आपण मोलार मास घेतो. आपण काय करतो? बेटर वे, मोलार मास घेतो. ते किती असतं? 2 ग्रॅम्स. 2 ग्रॅम्स. ओके, गुड. ओके, नेक्स्ट कॉलम. नंबर ऑफ मॉलिक्युल्स. घाई नाही करायची, मी म्हटलंय. घाई नाही करायची. नंबर ऑफ मॉलिक्युल्स व्यवस्थित विचार करून सांगायचं. थिंक सो. थिंक सो. Na of molecules. Na molecules. इथे 1चं 2 दिलंय म्हणून 2 ला कन्वर्ट नका करू. हा, इट इज क्वांटिटी आहे, फिक्स आहे. संस्कृती बरोबर ना, तू ट्वाइस ऑफ Na केलंय. ट्वाइस ऑफ Na 2 ग्रॅम म्हणून Na नका करू. ते 2 का आलंय तिथे? कारण तुम्ही 2 हायड्रोजन घेतले म्हणून 2 आलंय. असं कन्फ्युजन नका करू. क्लिअर आहे? होईल, हळूहळू सर्व गोष्टी क्लिअर होतील. ओके, हा. ओके, नाव टेल मी द नंबर ऑफ ऍटम्स. आता इथे चुकणार आहेत तुम्ही, तर बघा. आता बरेच मुलं असं विचार करत असतील, वी कॅनॉट कॅल्क्युलेट नंबर ऑफ ऍटम्स. नाही, पण आपण करू शकतो. मी मगाशी म्हटलं होतं, तुम्हाला एका एका वॉटरच्या मॉलिक्युल्स मध्ये किती ऍटम्स असतात? एक वॉटर कन्सिडर करा, एक वॉटर मॉलिक्युल्स. तर मला असं वाटतं, सॉरी वॉटर म्हटलं मी, H2 साठी बघतोय आपण. H2. तर एका H2 मध्ये एक जर मॉलिक्यूल घेतला ना आपण, बघा या ठिकाणी मी तुम्हाला साईडला सांगतो. बघा, इथे H2 मॉलिक्यूल असं ड्रॉ केला मी. H2 व्हाईट कलर मध्ये दिसतो सर्वांना. ओके, हा. एका H2 च्या मॉलिक्यूल मध्ये किती ऍटम्स आहेत? किती दिसतात तुमच्या डोळ्याने तुम्हाला? 2 दिसतात ना? ओके, 2 ऍटम्स. ओके, व्हेरी गुड.
देन तुमच्याकडे असे किती मॉलिक्युल्स आहेत, असे किती मॉलिक्युल्स आहेत, Na मॉलिक्युल्स आहेत. 1 मॉलिक्युल होता दॅट टाइमला 2 atoms. Na of molecules at that time ला how many atoms? I think so 2 into Na atoms. क्लिअर झालं का बघा? एकदम व्यवस्थित क्लिअर झालं? ओके. मीन्स here 2 Na atoms. 2 of Na atoms. क्लिअर झालं असेल सर्वांना? ठीक आहे. मॉलिक्युल मोल्स जर काढायचे असतील मोल्स, तर आता एक कोणाच तरी एकाचेच मोल्स निघतील बरं का. मी ज्याला अंडरलाईन केलं त्याचे मोल्स लिहितो, ते असेल 1 मोल. कारण याचे म्हटलं की मी ते पुन्हा 2 मोल्स होणार. ऍटमचे मोल्स म्हटलं की ते 2 होतील. ठीक आहे. मी ज्याचे अंडरलाईन केले त्याचे मोल्स तिथे लिहिले, कन्फ्युज होऊ नका. थिंक सो क्लिअर झाला असेल सर्व? ठीक आहे. लास्ट एक्झाम्पल स्टार्ट करू आणि याच्यानंतर मग लेक्चर बंद करू. ठीक आहे. देन ट्राय इट फॉर थर्ड, दॅट इज नायट्रोजन. नायट्रोजन ऍटम आहे, वॉर्न करतो ऍटम आहे. ॲटॉमिक मास गुड, यश व्हेरी गुड. पृथ्वी राईट, रचना अनामिका राईट. डांगे किरण ट्राय टू टाइप इन इंग्लिश. मराठी फॉन्ट नका यूज करू. ओके. 14 AMU. ओके. मॉलिक्युलर मास not applicable. Very good, very good. Molar mass (14) but what? 14 grams. 14 grams. Very good. Then number of molecules. Number of molecules. Not applicable. Not applicable. Okay. Number of atoms. Good. आता तो करेक्शन करत केले तुम्ही. Right. Na of atoms. How many atoms in case of mole? मोल मध्ये कन्वर्जन केलं तर यालाच आपण कन्वर्जन करणार. हाऊ मेनी मोल? Na of atoms is equal to how many mole? Very good. It is 1 mole. Right? It is 1 mole. आय थिंक सो बऱ्यापैकी क्लिअर झाला असेल. बाकीचे 2-3 एक्झाम्पल आहेत ते उद्याच्या लेक्चर मध्ये आपण डिस्कस करू. क्लिअर आहे? ठीक आहे. हा, ओके. हा जो व्हिडिओ आहे हा मी माझ्या युट्यूब चॅनलला टाकतो आणि त्यांची लिंक पण तुम्हाला तिथे शेअर करतो. ठीक आहे.